उपवर्गीकरणाच्या माध्यमातून फायदा होईल की नाही होईल हे ठरवण्याचा अधिकार या इथल्या जनतेला असू द्या। अहवाल जाहीर करा सरकारने त्वरित बदर समितीचा। अहवालात नेमकं काय आहे त्याची माहिती आम्हाला कळू द्या। या आरक्षणाचं पूर्णपणे इम्प्लिमेंट झालं की नाही, नसेल झालं तर त्वरित आरक्षणाची इम्प्लिमेंट करा। स्पेशल ड्राईव्ह काढा, महारांना बाजूला ठेवा, मातंग आणि इतर समाजाच्या 58% जातीला हा आरक्षण द्या। आणि नंतर बाबासाहेब बोलले होते की 10 वर्षांनी या आरक्षणाची इम्प्लिमेंट म्हणजे अभ्यास करून पुढे 10 वर्ष द्यायचं की नाही हे ठरवायचा अधिकार होता। तो अधिकार ठरवा। तोपर्यंत वर्गीकरणाला हात लावायचा नाही, तोपर्यंत या समाजात तेढ निर्माण करता कामा नये। पूर्णपणे भरण्यासाठी नवीन ड्राईव्ह सुरू करा, बॅकलॉग काढा आणि इतर समाजाला त्याच्यात प्राधान्यानं नोकऱ्या द्या, शिक्षणामध्ये हे द्या आणि नंतर उपवर्गीकरणाचा आम्ही म्हणू तर निर्णय घ्या। लॉर्ड बुद्धाने घेतलेली जी भूमिका होती ती एक प्रामाणिक भूमिका होती। समाजामध्ये तेढ निर्माण न करता, समाजामध्ये मानव मुक्तीचा जो लढा बाबासाहेबांचा होता, जाती अंताचा जो लढा होता, तो लढा अबाधित राहावा या भावनेतून लॉर्ड बुद्धांनी हा प्रयोग सुरू केलेला होता। आणि हा प्रयोग हळूहळू एक मोठं यश संपादन करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे। मी काय भाषण देत नाही मित्रांनो। हा प्रश्न जेव्हा चर्चेत आला त्या 14 एप्रिलचा जवळपास सर्वप्रथम अशोक मेंढे नावाचे आमच्या उत्तर नागपुरात राहतात, आपण जाणता। त्यांनी एक पॉम्पलेट काढला, म्हणे उपवर्गीकरणामुळं बौद्धांना 7.5% आरक्षण मिळेल आणि बौद्धांना याचा फायदा आहे, तो बौद्धांनी विरोध करू नये। अरे अशोक मेंढे यांचा पॉम्पलेट, नाव बिव सर्व। नंतर इंजिनियर बडोले साहेब यांच्या प्रतिष्ठानाच्या वतीनं लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून वर्गीकरणाचं जाहीर चर्चा आयोजित करण्यात आलेली आहे नागपूर इकडे तिकडे। बडोले साहेब, नंतर काही लोकांनी इथं बैठक घेतली, तेही थोडं म्हणजे माझ्या नजरेमध्ये तेही एक कुठंतरी एका विशिष्ट विचाराला पक्षाला ते मी म्हटलं हे सर्व गोष्ट इकडनं कशी काय होत आहे। संजय कठाडे पुढं तो ठीक आहे बा, ते बीजेपी समर्थित आहेत हे आहेत, मग बडोले साहेबाच्या बॅनर खाली कसं, मग अशोक मेंढेचा पॉम्पलेट कसा, ते थोडं डाऊटफुल आमच्या नजरेत आलं की बा यांनाच कसं काय उपवर्गीकरण, बौद्धांना, महारांना म्हणजे चमारांना इतर 58 जातीचा विरोध नाही, म्हणजे 58 जाती याच्यात पुढाकार नाही आणि एकाच ठराविक संघटनेचे म्हणा किंवा पक्षाचेच लोक याच्यामध्ये कसं काय समोर समोर, तर हे थोडी कुठंतरी डोक्यात हे झालं। आणि मग आम्ही बैठकीमध्ये सहभागी झालो, चर्चा केली, किशोर भेडेंशी केली, इतर लोकांशी केली, तर त्या या प्रश्नावर दुय्यम भूमिका होती, म्हणजे ते खुलून काय बोलत नव्हते आणि त्यांना सुद्धा म्हणजे असं कसं होईल ही एक संभ्रम स्थिती होती। भाऊ पुरण भाऊंनी सांगितलं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, आता काय करता येत नाही। आमच्या आठवले साहेबांनी बोले मला वर्गीकरण पत्रकारांनी विचारलं काय तुमचं काय समर्थन आहे का वर्गीकरणाला, तर आठवले साहेब बोलले हो। त्याची मागची मला असं वाटलं की आठवले साहेब या देशाचे मंत्री आहेत आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, ते एक मंत्री सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊच शकत नाही। तर कदाचित होऊ शकते आठवले साहेबांनी
या गोष्टीला समर्थन दिलं असेल. काही लोकांशी आणि माझी प्रामाणिक अशी इच्छा झाली की सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिला की जस्टिस दिला, या संभ्रमात आम्ही पडलो. कारण याच निर्णयाच्या विरोधात 5 जजच्या कोर्टाने हे प्रकरण फेटाळून लावलं आणि हाच प्रकरण त्या सुप्रीम कोर्टमध्ये 7 जजापैकी 6 जज संमतीनं हा उपवर्गीकरणाच्या आरक्षणाला संमती देतो. तर मग हा जजमेंट आहे की जस्टिस आहे, या भरोश्यावर म्हणजे या विचारात आम्ही पडलो. आणि मग आठवत गेलो तर माझ्या अशा लक्षात आलं, त्रिभुवन नावाचे 1975 मध्ये औरंगाबादचे एक कोणीतरी डॉक्टर होते आणि ते डॉक्टर होते. त्या काळात ते डॉक्टर झाले, शिकले, सवरले आणि त्यांनी म्हणे वर्गीकरणाची मागणी केली होती. म्हणजे 75 मध्ये तेव्हा त्यांनी मागणी केली. आणि नंतर बापूसाहेब गोपले नावाचे एक गृहस्थ 90च्या दशकामध्ये आझाद मैदानामध्ये 4 वर्ष पेंडाल लावून बसले, वर्गीकरण झालं पाहिजे. आणि तेही डॉक्टर होते, सुशिक्षित होते, पण ते ढोर डॉक्टर होते म्हणे. तर म्हणजे 75 पासून या समाजाला वर्गीकरणाच्या नावावर या प्रोसेस पासून दूर ठेवण्याचा जो कट कारस्थान होता, तर याच समाजाच्या तेव्हाच्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी हा प्रश्न उपस्थित करून कदाचित या समाजाला या प्रोसेस पासून दूर ठेवला, असं माझं प्रामाणिक मत झालं. समजा ते डॉक्टरांनी म्हटलं असतं की मी डॉक्टर झालो, प्रत्येक घरात डॉक्टर झालं पाहिजे, शिक्षण हे करा, ते करा, हे करा. ते जसे डॉक्टर झाले, त्यांनी जर इतर समाजाच्या इतर मुलांना की तुम्ही सुद्धा डॉक्टर, वकील व्हा, हा मार्गदर्शन दिला असता, तर कदाचित आज चित्र वेगळं असतं. परंतु त्यांनी शिकून तेव्हा म्हटलं आरक्षण, वर्गीकरण करा. आणि काही लोक सांगितलं की या प्रश्नावर नागपूरच्या अधिवेशनामध्ये त्या हाऊसमध्ये उड्या मारला म्हणे. म्हणजे वर्गीकरण. त्या काळामध्ये नागोराव पाटणकर आपल्या गाण्यातून म्हणत होते, आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना. आहो से पत्थर पिघलेगा इस धोखे में मत रहना, कहीं इंसाफ मिलेगा इस धोखे में मत रहना, इस भारत के चप्पे चप्पे पर तुम्हारा भी हिस्सा है, कोई बुला बुला के देगा इस धोखे में मत रहना. तेव्हा नागोराव पाटणकर म्हणत होते. आणि तेव्हा या समाजाच्या लोकांनी आपलं हक्क मिळवण्याचा जेव्हा प्रयत्न केला आणि हक्क मिळवण्यासाठी जेव्हा आपली कंबर कसली, बाबासाहेबांचे विचार घेतले, त्यांची लेखणी घेतली, त्यांनी दाखवलेला संसदेकडे चला हा जो बोट आहे, त्याची प्रेरणा घेऊन हा समाज जेव्हा पुढे निघाला, तेव्हा त्रिभुवन सारखा माणूस म्हणतो की आम्हाला वर्गीकरण पाहिजे आणि या समाजाला विरुद्ध दिशेने नेतो. हे कधी कुठंतरी आमच्या डोक्यात बसलं. त्या काळामध्ये रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांनी ज्या नागपूरमध्ये वसाहती बसवल्या, त्या वसाहतीमध्ये त्यांनी हे केलं नाही की हे मातंग, हे सिपर, त्यांनी रिपब्लिकन वसाहती बसवल्या. भीमनगर बसवलं, बौद्ध नगर बसवलं आणि सर्वांना गुण्या गोविंदानं या वसाहतीमध्ये एकजुटीनं राहण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. दलित पॅंथर सारख्या चळवळीनं, रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिक्षणामध्ये, नोकऱ्यांमध्ये बॅकलॉग भरा, शिक्षण 5 रुपयामध्ये द्या, म्हणजे शिक्षणाचं फीस 5 रुपये करा, नोकऱ्याचं बॅकलॉग भरा, सर्व आरक्षण द्या. ह्या सर्व गोष्टीसाठी जीवाचं रान केलं आणि पिढी गारद केली. तेव्हा कुठं हे झालं, तेव्हा कुठं यश मिळालं. आणि खऱ्या अर्थानं दलित समाजाला मिळालेला हा यश बाबासाहेबांच्या विचाराला पायीक असलेल्या या लोकांनी
एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिलच्या भरोश्यावर दलित समाजाची आज जी काय प्रगती आहे ना, त्या प्रगतीमध्ये एम्प्रेस मिल आणि मॉडेल मिलचं खूप मोठं योगदान आहे. बाबासाहेबांचे विचार, एम्प्रेस मिल मॉडेल मिलमध्ये कामगार असलेले आमचे अनपढ आई वडील आणि त्यांनी शिक्षणासाठी दिलेला मंत्र, शिक्षणासाठी 12 वाजता येणारा वडील आपल्या नोकरीवरून एम्प्रेस मिलमधून तो मुलं अभ्यास करतात की नाही हे बघत होता. सकाळी एम्प्रेस मिलमध्ये मॉडेल मिलमध्ये कामावर जाणारा आमचा वडील कामावर जाण्या अगोदर मुलांना उठवून अभ्यासासाठी तो परावृत्त करत होता. आणि आमचे लोक वर्गीकरणासाठी कसं वर्गीकरण होईल या भानगडीमध्ये पडलेले होते. आणि आज ह्या वर्गीकरणाचा हा जो निर्णय या ठिकाणी आला, नंतर मी हे केलं की नाही, लॉर्ड बुद्धाने घेतलेली जी भूमिका होती ती एक प्रामाणिक भूमिका होती. समाजामध्ये तेढ निर्माण न करता, समाजामध्ये मानव मुक्तीचा जो लढा बाबासाहेबांचा होता, जाती अंताचा जो लढा होता, तो लढा अबाधित राहावा या भावनेतून लॉर्ड बुद्धांनी हा प्रयोग सुरू केलेला होता. आणि हा प्रयोग हळूहळू एक मोठं यश संपादन करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. मी काय भाषण देत नाही. मी या ठिकाणी सूचना करतो, अहवाल जाहीर करा सरकारने त्वरित. बदर समितीचा अहवालात नेमकं काय आहे त्याची माहिती आम्हाला कळू द्या. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून फायदा होईल की नाही होईल हे ठरवण्याचा अधिकार या इथल्या जनतेला असू द्या. या आरक्षणाचं पूर्णपणे इम्प्लिमेंट झालं की नाही, नसेल झालं तर त्वरित आरक्षणाची इम्प्लिमेंट करा. स्पेशल ड्राईव्ह काढा, महारांना बाजूला ठेवा, मातंग आणि इतर समाजाच्या 58% जातीला हा आरक्षण द्या. आणि नंतर बाबासाहेब बोलले होते की 10 वर्षांनी या आरक्षणाची इम्प्लिमेंट म्हणजे अभ्यास करून पुढं 10 वर्ष द्यायचं की नाही हे ठरवायचा अधिकार होता. तो अधिकार ठरवा. तोपर्यंत वर्गीकरणाला हात लावायचं नाही, तोपर्यंत या समाजात तेढ निर्माण करता कामा नये. सरकारला आम्ही सांगितलं पाहिजे, आपण संयुक्त पत्रकार परिषद घेतली पाहिजे की अगोदर अहवाल जाहीर करा, आरक्षण पूर्णपणे भरण्यासाठी नवीन ड्राईव्ह सुरू करा, बॅकलॉग काढा आणि इतर समाजाला त्याच्यात प्राधान्यानं नोकऱ्या द्या, शिक्षणामध्ये हे द्या आणि नंतर उपवर्गीकरणाचा आम्ही म्हणू तर निर्णय घ्या. अन्यथा सरकारवर बाध्य नाही. सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे की सरकारच्या मनात असेल तर तो करू शकतो. तर आमचं असं मत आहे, आम्ही एक संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सरकार उपवर्गीकरण करू नये, अहवाल जाहीर करावा, त्यातल्या ज्या काही त्रुट्या असतील त्या आम्हाला सांगावं आणि एक नवीन विचार करायचं की नाही करायचं हा जनता ठरवेल. त्यानुसार सरकारने काम करावं. हा विचार आपण सरकारला देऊया. या ठिकाणी थांबतो. जय भीम. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.